नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच आपल्या पीडब्ल्यूडी मधील 2023 मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे सीए या पदासाठी जाहिरात आली होती. त्याचा निकाल जाहीर झालेला होता. परंतु यात खूप सारे पदं जी आहेत तर ती भरण्यात आलेली नव्हती, कारण की खूप साऱ्या उमेदवारांनी जॉईनिंग करून नंतर सोडून दिलं, काही उमेदवारांनी जॉईनच केलं नाही. तर असे 151 पदांसाठी नवीन निवड यादी जी आहे तर ते जाहीर करून नवीन लोकांना भरण्याचे आदेश जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत. तर हे परिपत्रक काय सांगतं त्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते पाहणार आहोत. सोबतच या वर्षी होणाऱ्या सर्व सिव्हिल जेई डिग्री डिप्लोमा परीक्षांसाठी तुमच्यासाठी आपण एक संपूर्ण बॅच लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये टेक्निकल पार्ट आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला सर्वात बेस्ट फॅकल्टी कडून जे आहे तर ते इथं शिकवल्या जातील. आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला एनरोल करू शकतात. हा नंबर दिलेला आहे, अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. बघा, हे परिपत्रक आलेलं आहे 20 फेब्रुवारी 2026 चं. सार्वजनिक बांधकाम विभाग, थोडा आणखी झूम करूया. बघा, 20 फेब्रुवारी 2026 चं सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक आहे. विषय काय होता? स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या पदावर गुणवत्तेनुसार अतिरिक्त निवड यादीतील उमेदवारांना शिफारस शासनास करण्याबाबत म्हणजे त्यांना सरकारी नोकरीमध्ये घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत म्हणजे पीडब्ल्यूडी मार्फत 2023 मध्ये जाहिरात आलेली होती मित्रांनो. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा 25/2/2025 नंतर राजीनामा आणि कार्यमुक्त तसेच तत्सम कारणांनी रिक्त झालेल्या 151 उमेदवारांच्या आदेशांच्या प्रती जोडल्या आहेत. तरी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील 151 उमेदवारांच्या जागी बिंदूनुसार त्या प्रवर्गातील निवड सूचीतील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर शिफारस शासनास करण्याबाबत कारवाई तात्काळ करण्यात यावी. म्हणजे या 151 लोकांसाठी आता जी 2023 मध्ये ज्यांनी परीक्षा दिलेली होती तर त्या उमेदवारांना इथं जे आहे तर ती संधी मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आता हे का होतंय बघा, तुम्हाला सांगतो बघा. 23 ची ऍड दाखवतो बघा. ही 2023 ची ही जाहिरात आलेली होती. विविध 14 संवर्गातील जवळपास 2109 पदांचा या पीडब्ल्यूडीच्या विभागात समाविष्ट करण्यात आलेला होता. याच्यामध्ये जर आपण आपलं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क 4थ्या नंबरचं पद जवळपास बघा 1300 प्लस पद होते, खूप चांगली पद होती. याच्यात आता लक्षात घ्या, सिव्हिलचा मॅटर समजून घ्या. सिव्हिल मध्ये कोणी सीए बनण्यासाठी येत नाही. सिव्हिल मध्ये सगळे लोक जेई किंवा एई साठीच त्यांचा प्रयत्न असतो. म्हणजे जे लोक नंतर जेई झाले विविध विभागात तर त्यांनी ते सोडलं आणि ते मग 151 जागा रिक्त झाल्या. या 151 जागा आता ते काय करतील, त्यांची निवड यादी लागतील. तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर पण पाहायला मिळणार आहे. म्हणजे अजून ती ऍड आलेली नाही, म्हणजे अजून त्यांची लिस्ट नाही आलेली, पण ती लिस्ट लवकरच तुम्हाला या त्यांच्या पीडब्ल्यूडी महाराष्ट्र वेबसाईटवर जे आहे तर ते इथं पाहायला मिळणार आहे. आता हे का झालं मित्रांनो, का यांना शिफारस करण्यात आली? कारण की शासनाचा 2 फेब्रुवारी 2026 ला एक जी आर आला. त्या जी आर मध्ये त्यांनी असं सांगितलं की जी वेटिंग लिस्ट होती, लक्षात घ्या, वेटिंग लिस्टचा कालावधी आता 2 वर्ष केलेला आहे. मग याची जी आहे तर आय थिंक 24 मध्ये जे आहे तर ती आलेली होती इथं. हा बघा, 14/8/2024 पर्यंत मध्ये याची पहिली जी निवड यादी जी आहे तर ती आलेली होती. तर ते आता 26 मध्ये जे आहे तर ते कंप्लीट होण्याची शक्यता आहे. म्हणूनच लक्षात घ्या, म्हणूनच या उमेदवारांना इथं भरण्यात आले. याच्या आधी काय व्हायचं, 1 वर्ष निवड यादी राहायची, वेटिंग लिस्ट असायची. मग जे लोक सिलेक्ट झाले नाही तर पुढील जी नेक्स्ट ऍड यायची तर ते नेक्स्ट ऍड मधनं ती पदं भरण्यात यायची. पण आता यांनी काय केलं, 151 पदं पुढच्या ऍड मध्ये न टाकता मागचे जे उमेदवार होते 2023 चे तर त्यांनाच इथं सिलेक्ट जे आहे तर ते इथं केलेलं आहे. हे गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. सोबत सिलेक्शन नाही तर यांना डायरेक्ट आता जॉईनिंग जे आहे तर ते दिली जाणार आहे, कारण की त्याच्या संबंधीची संपूर्ण त्यांनी गोष्टी ज्या आहेत तर त्या बघून घेतलेल्या आहेत मित्रांनो. ओके, तर हे ज्या नवीन 151 लोकांना संधी मिळेल त्यांचं खूप चांगलं होणार आहे, कारण की एक चांगला गव्हर्नमेंट जॉब मिळणं आणि पीडब्ल्यूडी सारख्या विभागात ही एक चांगलीच गोष्ट असते. काहींचं ड्रीम असतं पीडब्ल्यूडी विभागात जॉब करणं. तर त्या उमेदवारांनी आता पुढचं भविष्याचं जेई वगैरे करू शकतात. ज्या उमेदवारांना येणाऱ्या कालावधीत अशाच पद्धतीने सीए साठी तयारी करायची असेल तर सीएचं आपल्याकडे सेपरेट एक्झाम गाईड नावाचं पुस्तक आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट असलेलं महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट पुस्तक तुमच्यासाठी आहे. पीडब्ल्यूडी जेई, झेडपी डब्ल्यूआरडी जेई, मनपा सीए या सगळ्या वेगवेगळ्या परीक्षा सीएच्या ज्या असतात त्याच्यामध्ये असणार आहे. सोबत 2400 प्लस पीवायक्यू आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स तुमच्यासाठी असणार आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही हे बुक जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात. सोबत सिव्हिलच्या संदर्भात काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळते, म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.